मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. कोणत्याही देशाच्या विकासासाठी वाहतुकीच्या मार्गाची फार मोठी गरज असते. वाहतुकीच्या मार्गांनी निरनिराळ्या उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल, कामगार व इतर सामग्री पुरविता येते व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेत पोहोचवा लागतो. परिच्छेद. अन्नटंचाई, दुष्काळ, पुरांचे संकट यावर वाहतुकीच्या साधनांनी मात करता येते. तसेच देशाच्या संरक्षणासाठी आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था यासाठीही वाहतुकीच्या साधनांचा उपयोग होतो. वाहतुकीच्या साधनांमुळे प्रवास सुलभ होतो. लोक एकमेकांना भेटतात, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते राहते व आपुलकी निर्माण होते. देशातील व परदेशातील लोकांत सहकाराची भावना निर्माण होते. जलद वाहतुकीच्या व दळणवळणाच्या साधनांमुळे निरनिराळे देश व प्रदेश परस्परांच्या जवळ येतात. परिच्छेद. देशाच्या अंतर्गत दळणवळणाच्या मार्गांमध्ये रस्ते व लोहमार्ग हे महत्त्वाचे असतात. लोहमार्ग अवजड वस्तूंच्या व लांब पल्ल्यांच्या वाहतुकीस अधिक सोयीचे असतात, पण लोहमार्गाने सर्वच शहरे, गावे, खेडी जोडता येण्यासारखी नसतात. ते काम रस्तेच करतात. भारतात एकूण 12 लक्ष किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांमुळे हजारो गाव आणि परस्परांशी संबंध जोडला गेला आहे. आता मोठे गाव पक्क्या सडकेपासून फारसे दूर राहिलेले नाही. परिच्छेद. आपल्या देशात इसवी सन 1853 साली मुंबई ते ठाणे हा 32 किलोमीटर लांबीचा पहिला लोहमार्ग सुरू झाला. त्यानंतरचा काळ भारतातील सर्व भागात कमी जास्त प्रमाणात लोहमार्ग तयार करण्यात आला. आज भारतातील लोहमार्गाची एकूण लांबी सुमारे 70,000 किलोमीटर आहे. आशिया खंडातील इतर कोणत्याही एका देशात एवढी लांबीचे लोहमार्ग नाहीत. लोहमार्गाच्या लांबीच्या बाबतीत आपल्या देशाचा जगात 4थ्या क्रमांक लागतो. या लोहमार्गावर रोज लाखो उतारूंची ने-आण व लाखो रुपये किमतीच्या मालाची वाहतूक केली जाते. परिच्छेद. मुंबई, मद्रास व कोलकाता येथून त्यांच्या नजीकच्या काही थोड्या भागात विजेवर चालणाऱ्या इंजिनांचा उपयोग लोहमार्गावर करण्यात येत आहे. त्यामुळे स्वच्छता राहून कोळशाची बचत होते. अलीकडे आगगाड्यांना डिझेल इंजिनही जोडतात. त्यामुळे कोळशाची बचत होते व अधिक मालाची वाहतूक करता येते. देशातल्या देशात दळणवळणाच्या कामी रस्ते व लोहमार्ग यांचे विशेष महत्त्व असले तरी जलमार्गाचा व विमानमार्गाचाही वाहतुकीसाठी कमी अधिक प्रमाणात उपयोग होतो. मानवी शरीरात रक्तवाहिन्यांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व वाहतूक साधने व वाहतूक मार्गाला देशाच्या कारभार व विकास प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.